हाय एव्हरीवन, वेलकम टू साइन इन्फोटेक. मित्रांनो, RT 25% प्रवेशासाठीचा गोंधळ जो आहे तो त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे असं वाटायला लागलेलं आहे. नव्याने ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे. कोर्टाने दणका दिल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया ही पूर्ववत म्हणजे जी मागच्या वर्षीप्रमाणे किंवा यापूर्वी जशी होत होते त्याप्रमाणे प्रवेश होणार आहे. आणि ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय आहे आणि काय झालं होतं बदल ते आपण बघूया. आणि नव्याने ॲडमिशन प्रोसेस आता ही सुरू झालेली आहे. तर वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे सूचना देण्यात आलेल्या आहे की या सूचनांमध्ये 24-25 या वर्षाकरता जी प्रक्रियेसाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते, तर माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांनी मागचे जे फॉर्म भरलेले आहे, जुने जे फॉर्म भरलेले असतील ते आता उपयोगात नाही, नव्याने फॉर्म ॲप्लिकेशन भरावं लागणार आहे. ही चांगलीच गोष्ट आहे, कारण जुन्या प्रक्रियेमध्ये खाजगी शाळा ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा होत्या त्या दिसत नव्हत्या आणि त्यामुळे फार कमी प्रमाणात हे ॲप्लिकेशन भरले गेले होते. आता ही पूर्ववत केल्यामुळे आता या शाळा पूर्ण आपल्याला डिस्प्ले होणार आहे. तर इथेच त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे. ज्यांनी ॲप्लिकेशन सबमिट केले असतील, ज्यांचे अर्धवट असतील, तरी त्यांनी नवीन ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. तर या ॲडमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी मी पूर्वीसुद्धा एक व्हिडिओ तयार केला होता की कसं स्टेप बाय स्टेप ॲप्लिकेशन करायचं. या व्हिडिओमध्ये मी शॉर्टमध्ये सांगणार आहे की काय नवीन चेंजेस झालेले आहे. आणि ॲप्लिकेशनची जी मुदत आहे ती 31 मेपर्यंत देण्यात आली आहे. तर 31 मेपर्यंत ही अर्ज आपल्याला करायचे आहे. अर्जाची डेट वाढून मिळेल याची शक्यता कमी आहे, कारण ऑलरेडीच या सर्व प्रक्रियेला उशीर झालेला आहे. त्यामुळे स्ट्रिक्टली ही डेट पाळल्या जाईल आणि त्यानंतर लगेचच लॉटरी होईल आणि लॉटरी पद्धतीने मग ॲडमिशन प्रोसेस ही सुरू होईल. त्यामुळे ही डेट पालकांनी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बाकी या सूचना इथे दिलेल्याच आहे. या सूचनाचं पालन करून नवीन ॲप्लिकेशन भरायचं आहे. नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी तुम्हाला नवीन ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून ही सर्व डिटेल इथे भरायची. जिल्हा सिलेक्ट करायचा आणि आपली ही डिटेल इथं मुलाची टाकायची आणि रजिस्टर करायचा. त्यानंतर तुम्हाला एक यूजर ID येईल, पासवर्ड येईल. तो आल्यानंतर तुम्ही तो पासवर्ड बदलून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन आणि फॉर्म सबमिशन या 4 टप्प्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. इथे तुमची पूर्ण डिटेल व्यवस्थित टाकायची. त्यानंतर इथे तुमचा ॲड्रेस, सर्वात महत्त्वाचा पॉईंट यामध्ये की ॲड्रेस सिलेक्ट करताना प्रॉपर ॲड्रेस सिलेक्ट करायचा. जो बलून इथे सिलेक्ट केला जातो तो प्रॉपर टाकायचा आणि याला सेव्ह करायचं. आता सेव्ह केल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तर ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुमच्या पाल्याची जन्म तारखेनुसार इथं स्टँडर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या स्टँडर्डला प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर कास्ट, तुमचं रिलिजन, कास्ट आणि यामध्ये तुमचे दिव्यांग असेल तर दिव्यांग ही इन्फॉर्मेशन इथे भरून जनरल कॅटेगरीवाल्यांनी इथे इन्कम प्रॉपरली टाकायचे, जे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते, आणि इथे तुमच्याकडे कुठले ॲड्रेस प्रूफ आहे ते इथे सिलेक्ट करून याला सेव्ह करायचा. आता यामध्ये जो पूर्वी जो बदल करण्यात आला होता, जो GR काढण्यात आला होता, त्या GRमुळे आपल्याला ह्या शाळा, खाजगी शाळा ज्या होत्या इंग्लिश मिडियमच्या त्या दिसत नव्हत्या. त्या आता आपण बघूया की इथे दिसत आहे की नाही. विदिन 1 किलोमीटरवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आता सर्व खाजगी इंग्लिश मिडियमच्या शाळा ज्या म्हणजे सेल्फ फायनान्सच्या शाळा आहे त्या सर्व शाळा आता इथे डिस्प्ले व्हायला लागलेल्या आहे. तर हे जे आहे जी पूर्वीप्रमाणे चालत आलेली प्रक्रिया आहे, यामध्ये पालक आपल्या घरापासनं ज्या आजूबाजूला शाळा आहे ज्यामध्ये प्रवेश घ्यायच्या अशा 10 शाळा सिलेक्ट करू शकतो. तर यामध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या अंतरापासनं 1 किलोमीटरच्या आतमध्ये ज्या काही शाळा असतील त्या इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता सर्व शाळा जागेंसहित डिस्प्ले व्हायला लागलेल्या आहे, तर त्या शाळा इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. हा सर्वात महत्त्वाचा बदल होता आणि या शाळा दिसत नसल्या कारणाने यावर्षी ॲप्लिकेशनला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता, कारण फायदाच नाही. यामध्ये सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा, अनुदानित शाळा दिसत होत्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळाचे फॉर्म भरण्यासाठी RT प्रक्रिया ही नव्हतीच आणि त्यामुळे पालकांचा आक्रोश यामध्ये होता आणि याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता ही प्रोसेस परत पूर्वीप्रमाणे
सुरू झाली आहे. तर पालकांना इथे 10 शाळा आपल्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये सिलेक्ट करायच्या. त्यानंतर 1 किलोमीटरच्या आत जर शाळा नसतील तर तुम्ही 1 ते 3 किलोमीटर हा पर्याय निवडू शकता आणि 1 ते 3 किलोमीटर असे दोन्ही मिळून तुम्हाला 10 शाळा सिलेक्ट करायच्या आहे. या शाळा सिलेक्ट करून इथे सेव्हवरती क्लिक करायचं आणि सर्व व्यवस्थित फॉर्म भरल्यानंतर तुम्ही केअरफुली चेक करून फॉर्म सबमिशनमध्ये जाऊन हा फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी आपल्या फॉर्मची डिटेल ही बरोबर आहे का, आपल्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत का, आपला ॲड्रेस प्रॉपर टाकलेला आहे का, ज्या ॲड्रेसवरती आपण इथं ॲड्रेस फिल केलेला आहे त्याचे सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे आहे का, हे सर्व काळजीपूर्वक तपासून त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्ममध्ये जर तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर तुम्ही तो ॲप्लिकेशन डिलीटसुद्धा करू शकता. डिलीट करून परत नव्याने तुम्हाला ॲप्लिकेशन हे भरता येईल. तर अशा पद्धतीने जुन्या नियमानुसार आता खाजगी शाळा ह्या दिसायला लागलेल्या आहे. तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि हे ॲप्लिकेशन लवकरात लवकर सिस्टीम हँग होण्याच्या आत आपल्याला हे ॲप्लिकेशन करायचं आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, कुठलीही टेक्निकल अडचण असेल किंवा डॉक्युमेंटच्या रिलेटेड किंवा इतर कुठलीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. या रिलेटेड सर्व प्रकारचे व्हिडिओ प्लेलिस्टची लिंक मी खाली देत आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता. हा व्हिडिओ आपल्या इतर गरजू पालकांपर्यंत ज्यांना या RTचा लाभ घ्यायचा यांच्यापर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.